जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। सर्वात पहिल्यांदा उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचं, उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांचं, उपस्थित आमच्या सर्व जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर आजची ही पत्रकार परिषद ही माझ्या राजकीय आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे मी संबोधित करत असणारी। त्याच्यामुळे काही कमी जास्त झालं तर पत्रकार बांधवांनी तेवढं समजून घ्यावं या अपेक्षेसह आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात त्या ठिकाणी करूया। आजची पत्रकार परिषद कशासाठी आयोजित करण्यात आलेली आहे याचं कारण आपल्या सर्वांना माहित आहे। दिनांक 29 मे ला म्हणजे मागच्या शुक्रवारी यशवंत सेनेच्या काही नगरसेवकांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बेछूट अशा प्रकारचे आरोप करण्यात आले। तर त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक उत्तराला पुरावा देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। प्रामुख्याने 1-2-3 मुद्दे मी आपल्याला सांगतो। मग तो सर्वसाधारण सभेचा विषय असेल, नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांच्या बाबतीतला विषय असेल, 34 लोकांच्या संशयित जे काही बेकायदेशीर नियुक्त्या आहेत त्यांच्या बाबतीतला विषय असेल आणि इतर अजून आपण जो कुठला प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ। तर पहिला मुद्दा आहे तो सर्वसाधारण सभेचा। आमच्यावर असे आरोप करण्यात आले की नगराध्यक्ष सर्वसाधारण सभा घेत नाहीत किंवा नगराध्यक्षांचं काम या नियमबाह्य पद्धतीने चालू आहे। तर मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की नगर परिषदेचं काम हे नियमानं चालू आहे। 21 डिसेंबरला नगर परिषदेचा निकाल लागला। त्यानंतर 23 डिसेंबरला सर्व सदस्यांचे आणि नगराध्यक्षांचे त्या ठिकाणी गॅझेटमध्ये नाव आले। त्यानंतर 1 जानेवारी 2026 ला या गंगाखेड शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा पदभार त्या ठिकाणी स्वीकारला। 1 तारखेला पदभार स्वीकारल्यानंतर 12 तारखेला या गंगाखेड नगर परिषदेची पहिली विशेष सभा झाली। त्यामध्ये उपनगराध्यक्षाची निवड झाली। त्यानंतर 23 जानेवारीला गंगाखेड नगर परिषदेची दुसरी विशेष सभा झाली। त्या विशेष सभेमध्ये विषय समित्यांचे सभापती त्या ठिकाणी निवडले गेले। त्यानंतर तिसरी विशेष सभा ही अर्थसंकल्पीय सभा झाली। ती कधी झाली तर 27 फेब्रुवारी 2026 ला। 27 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय म्हणजे बजेटची मीटिंग ज्यावेळेस झाली त्यानंतर 1-1.25 महिन्याचा काळ लोटला गेल्यानंतर दिनांक 15 एप्रिलला सौभाग्यवती उर्मिलाताई केंद्रे यांनी तत्कालीन प्रभारी जे मुख्याधिकारी आहेत, कारण जे मुख्याधिकारी या ठिकाणी
जे रुजू होते ते रजेवर असल्यामुळं प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना उर्मिलाताई केंद्रे यांनी एक पत्र दिलंय की सर्वसाधारण सभेत गंगाखेड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, यासाठीच हे उर्मिलाताई केंद्रे यांचं पत्र दिनांक 15 एप्रिल 2026. या पत्रानंतर ते तुम्ही प्रत वाटायलात ना सगळे. त्यानंतर उर्मिलाताई यांच्या पत्रानंतर दिनांक 21 एप्रिलला मुख्याधिकाऱ्यांनी सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे की आपल्या प्रभागातले काही विषय असतील, आपल्या प्रभागातल्या काही समस्या असतील तर आपण ते लेखी स्वरूपात मांडावेत. आणि मुख्याधिकाऱ्यांच्या या 21 तारखेच्या पत्रानंतर सर्व सन्माननीय नगरसेवकांना 3 दिवसांची मुदत दिली होती. आपले जे काही आपल्या वॉर्डातले प्रश्न असतील ते आपण मांडा. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जर नगरसेवक सोडले तर यशवंत सेनेच्या 17 पैकी 14 नगरसेवकांनी, मी परत सांगतो, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर यशवंत सेनेच्या 17 पैकी म्हणजे निवडून आलेले 15 आणि 2 स्वीकृत नगरसेवक, या 17 पैकी 13 नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये काय विकास कामं व्हावीत, आपल्या प्रभागाचे काय प्रश्न आहेत, आपल्या प्रभागाच्या काय समस्या आहेत, असा एकही प्रस्ताव लेखी स्वरूपामध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेला नाही. पण यांचे प्रस्ताव काय त्याविषयी सुद्धा मी आपल्याला सांगतो. पण मुळात प्रस्तावच द्यायचा नाही आणि आमचे विषय अजेंडावर घेतले नाहीत म्हणून कांगावा करायचा, ही बाब कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार या गंगाखेड शहराच्या मायबाप जनतेनं आता या ठिकाणी केला पाहिजे. आता यांचे प्रस्ताव काय होते मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी यशवंत सेनेच्या नगरसेविका मनीषा प्रमोद कुमार साळवे यांनी यांच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडल्या आणि त्या आपण अजेंड्यावर घेतलेल्या आहेत. शब्दशः यांचे जरी आपण शब्द त्या ठिकाणी अजेंड्यावर मांडले नसतील तर आपण यांचे विषय घेतलेले आहेत. प्रामुख्याने रस्ते, नाली, पाणी, स्वच्छते संदर्भातले त्यांचे विषय आहेत. त्यानंतर दुसरे नगरसेवक आहेत अनिल यानपल्लेवारजी. त्यांनी सुद्धा आता ते स्वीकृत सदस्य आहेत पण त्यांनी विशेषतः प्रभाग 6 व 4च्या संदर्भात त्यांनी काही विषय दिले होते ते सुद्धा आपण अजेंडामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या जरी शब्दात नसले तरी मुख्याधिकाऱ्यांना जे योग्य वाटतील, जे नगराध्यक्षांना योग्य वाटतील त्या शब्दात आपण त्यांचे मुद्दे या अजेंडामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की आमचे मुद्दे, आता त्यांचे काय मुद्दे होते तुम्हाला सांगतो. यशवंत सेनेचे गटनेते आहेत सय्यद अकबर. त्यांनी एक पत्र दिलंय. त्या पत्रामध्ये काय विषय आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 ते 2026 पर्यंतची माहिती देण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019
की आज रोजी पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना 1.0 आणि 2.0 अंतर्गत मंजूर प्राप्त लाभार्थ्यांची यादी तसेच आज रोजी पर्यंत वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी याची सविस्तर यादी टप्प्याने देण्यात यावी। तसेच लाभार्थ्यांच्या संचिकेची कॉपी 8 दिवसामध्ये उपाध्यक्ष नगर परिषद गंगाखेड यांच्या कार्यालयामध्ये स्वतः विभाग प्रमुख यांनी दाखल करावी। संबंधित माहिती लवकरात लवकर अवगत करून देण्यात यावी ही विनंती। या असा मुद्दा आहे। आता मला एक सांगा, सध्या नगर परिषदेची नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे, बऱ्या प्रमाणात त्याचं काम आता संपेल। जी जुनी नगर परिषद आहे तिथं विद्यमान सदस्यांनाच बसायला अडचण होते। तर 2019 ते 2026 म्हणजे 8 वर्षाच्या संचयिका त्या किती होतील? सदस्यांनाच बसायला जागा नाही, संचिका तिथे घेऊन बरं हा विषय तुमचा आहे तर तुम्हाला उपनगराध्यक्ष त्यांची केबिन आहे, तुमचा वैयक्तिक काही विषय झाला असेल तर तुम्ही हा विषय तुमच्या केबिन मध्ये मांडा ना। याच्यात सर्वसाधारण सभेला बाकी सदस्यांना तुम्ही वेठीस कशाला धरता? हा मूळ प्रश्न आहे। त्यांचा दुसरा प्रश्न, स्वच्छ यांचा ह्या गटनेत्यांचा दुसरा एक प्रस्ताव आहे की येणाऱ्या सर्वसाधारण सभेत खालील बाबी अंतर्भूत करण्याबाबत वरील विषय आपणास विनंती करण्यात येते की घनकचरा व्यवस्थापन मध्ये अनेक बाबींमध्ये बेकायदेशीरपणा दिसून येत असल्याचे खालील विषयावर रेकॉर्ड सहित विभाग प्रमुखास उपस्थित राहून चर्चा करणे। त्याच्यामध्ये विषय काय आहेत? रोजंदारी स्वच्छता कर्मचारी यांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार मिळतो का या विषयावर चर्चा करणे, संबंधित विभागास पगार संबंधी रेकॉर्ड सभागृहामध्ये घेऊन येण्यास सांगणे, नगर परिषद रोजदार कर्मचारी यांना ईपीएफ मिळतो का तसेच त्यांच्या इन्शुरन्स आहे का या संबंधित विभागास रेकॉर्ड सभागृहासमोर घेऊन येणे, सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेफ्टी मेजर पुरवले जातात त्या यासंबंधी रेकॉर्ड संबंधित विभाग प्रमुखास उपस्थित राहण्यास निर्देश देणे व या विषयावर चर्चा करणे। आणि दुसरा विषय की घनकचरा व्यवस्थापनाचे मागील अदा केलेले 3 देयके रेकॉर्ड सहित सभागृहामध्ये घेऊन चर्चा करणे। आता सन्माननीय गटनेत्यांना मी सभागृहात सुद्धा हा प्रश्न केला की गेल्या 3 महिन्यात जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार पगार मिळावा का तर 100% मिळावा, सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी मेजर्स त्या ठिकाणी मिळावे का तर 100% मान्य। पण हे 4 देयकेच तुम्ही का मागताय? जर चौकशी झाली पाहिजे, जर ऑडिट लागलं पाहिजे तर गेल्या 4 वर्षाचं घनकचरा व्यवस्थापनाचं ऑडिट लागलं पाहिजे। या घनकचरा व्यवस्थापनामध्ये मी तुमच्या निदर्शनास आणून देतो या घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत गेल्या 4 वर्षाचा प्रशासक जो काळ होता तो कसा चालला एक लक्षात घ्या। नागराळ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला 3 वर्षाकरता घनकचरा संकलनाचं काम मिळालं होतं। त्यामध्ये वाहतूक, नाले सफाई तसेच आवश्यकतेनुसार जेसीबी पाणी पुरवठा करणे करिता आदेश त्यांना देण्यात आले होते। आता या नागराल एजन्सीला प्रशासकीय मान्यता फक्त 1 वर्षाची होती। 1 वर्षाची प्रशासकीय मान्यता असताना 3 वर्ष यांनी बेकायदेशीरपणे हे घनकचरा व्यवस्थापनाचा जो काही कारभार आहे तो सांभाळल्यानंतर